स्टार्ट। बीचवरती जाऊ, बीचवरती पण थोडा बीच एक्सप्लोर करू, इकडचा आजूबाजूचा परिसर पण एक्सप्लोर करू। सो भाई लोग फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता बीचवरती। जाओ एन्जॉय कर लो भाई, आनंद घ्यायचा तर एक नंबर। पुढं जसं आपण पुढे जाणार 8 किलोमीटर। सो फायनली आता आपण पोहोचणार आहोत बीचवरती। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। सो गाईज स्वागत करतो आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। सो गाईज चालू आहे फायनली, आज प्लॅन झाला आहे आपला अलिबागला जायचा। सो फ्रेंडसोबत निघलोत आता अलिबाग थोडा एक्सप्लोर करायला। कसं आहे इकडचं आता 2 दिवसाची मजा आपली कशी होणार आहे ती या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे। सो चला जाऊया, आजचा अलिबागचा ब्लॉग कसा होणार आहे तो नक्कीच बघूया। सगळा लोखंडाचा आहे ना। फायनली आपण कार्लेकिंडीमध्ये पोहोचतो आपल्या अलिबागच्या इथं। आणि इकडचा व्ह्यू एक नंबर आहे, एक नंबर असं वाटतं। आणि फक्त पाऊस असताना तर अजून भारी वाटलं असतं। फक्त जसं आपण पुढं जाणार तसं व्ह्यू अजून एक नंबर होत आहे। जसं आपण घाट चढणार तसं अजून एक नंबर व्ह्यू होत आहे। अलिबागमध्ये प्रवेश करतो। आमची स्प्लेंडर पण आता रागात चढणार आहे, स्प्लेंडर ऐकणार नाही आपली।
आहे आणि अलिबागमध्ये आपले फ्रेंड्स लोक अजून पोचले नाहीत. ते रोशन आणि जयेश वगैरे तिथं थोडा पाठी राहिले. सो आम्ही इथं थोडा वेट करतो त्यांचा, कारण ते रॉंग दुसऱ्या रूटला गेले तर परत प्रॉब्लेम व्हायचा. बघू शकता आम्ही तुषार पण एक नंबर, आज ड्रेसिंग पण भारी आहे. मुत्ते आहे काहीच विषय असा झाला होता की आमचं व्हायला चल पुढं लावली गाडी आम्ही पुढं ते यार. सो आता आपल्या इथं एडीचं पोचले तिथं ज्या आमच्या होत्या त्या सगळ्या या पार पडलेल्या आहेत. आणि जे म्हणजे आम्ही ॲक्च्युली कशासाठी थांबलो होतं, कारण तिथं बाजूला पोलीस होते. त्याच्यामुळे पोलीस जर यांना अडवलं असतं तर आम्ही काहीतरी बघितलं असतं, त्याच्यामुळे त्या साईडला थांबलो होतो. बट पोलिसांनी काय अडवलं नाही. आता जाणार आता निघणार सरळ आता आपण निघणार वरसोली बीचजवळ. वरसोली बीचजवळ जाणार, तिथं रूम वगैरे बघणार आपण आणि रूम एखाद चांगली घेऊन शक्यतो चला सो गाइस फायनली पोचलो अलिबागमध्ये आपली सहल. फायनली पोचलो आता वरसोली बीचजवळ आणि इथं रूम शोधतो आम्ही. रूम तर अजून काय भेटली नाही. इथं एक नंबर असं व्ह्यू आहे. इकडं रूम पण एक नंबर भारी भारी रूम आहेत. ला कोस्टाला पोचलो होता. ला कोस्टला बघू आता काय तुषार काय आपण स्विमिंग पूलवाला घ्यायचा का काय प्राइस आहे. बघू इथं तरी कॉटेजेस आहेत सगळे. इथं बहुतेक डेचा व्ह्यू भारी असणार आहे मला वाटते, कारण गार्डन वगैरे आहे. व्ह्यू एक नंबर होईल. फक्त बघूया कसा होते. आता आजचा दिवस आपला दिवस तर गेला, तर आजची रात्र कशी होती ते बघूया. सो गाईस पोचलो आता. रूम पण घेतली इकडं. रूम थोडे आहे ॲव्हरेज फक्त. हॅलो आणि इकडचे आता सगळं सामान वगैरे घेतलं. जेवणाचं वगैरे पण सामान घेतलं आहे. आता जाऊ तर तिकडं जेवणाचं सामान आता एडीचं वगैरे तिथं थांबलेलं आहे. आता पुढं जाऊ. रोशन आणि आदेश पण पोचला आहे. विकी पण पोचला आहे. सो आजचा एन्जॉय थोडा भारीच होणार आहे आपला. घेतलास काय सगळं बोलू सामान घेतलं का. तो वाईज इकडे थोडा चायनीज वगैरे घेतला आहे. आता निघतो डायरेक्ट बीचवरती जाऊ. रूमवरतीच आता जेवण वगैरे रूमवरतीच करू आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावरती जाऊ बीचवर. सो चला आता थोडा रूमवरती जाऊ. आता सामान वगैरे घेऊन पोचलोत रूममध्ये आणि आमचे भाई लोक पण पोचलेत. आता सगळं रेडी झालेलं आहे. जेवण वगैरे पण आलेलं आहे आणि आता पूर्ण आता सेटअप लावण्यात येणार आहे आपला. आता सेटअप वगैरे लावून झालं आणि आमचं थोडं जेवण पण झालं इथं. एक नंबर असं. रोशन भाईचं लेट झालं थोडं आज. विक्की, रोशन आणि आदेश लेट झाले आणि ऑलरेडी आम्ही पोचलो होतो. गुड मॉर्निंग गाईज. आपला अलिबागचा डे 2 आहे आणि आपले सगळे पूर्ण तयारी झालेली आहे. ऑलरेडी तयारी करण्याचा मी काही सीन घेतला नाही. आता चाललो आहे बीचवरती
बाईक जाऊ ना चालेल. सो आता चाललो बीच वरती आपला वर्सोली बीच वरती आपण थांबलो अँड चला आता बघू एक्सप्लोर करू पूर्ण अलिबाग आपण आज कसं होते चला जाऊया पूर्ण अलिबाग आज एक्सप्लोर करू कालची नाईट तर आम्ही रूममध्येच घालवली कारण रात्री आम्ही गेलो होतो शॉपिंगला वगैरे. दिस इज व्हाईट फिश. दिस इज कटला. दिस इज बॅलन्सिंग. चला जाऊया आता इकडं थोडं बीचवरती जाऊ. बीचवरती पण थोडं बीच एक्सप्लोर करू. इकडचा आजूबाजूचा परिसर पण एक्सप्लोर करू. आपल्याला इथं काय काय ॲक्टिव्हिटीज करता येतील ते हे इथं असेल ना की आपल्याला ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय स्कुबा डायव्हिंग वगैरे. एक नंबर व्ह्यू आहे गाडी बिडी व्ह्यू नॅचरल कडक असा व्ह्यू आहे इकडचा. आमचे गाईज आणि मावसरू पण आलेत सोबत आणि हा आमचा पार्टनर आहे न्यू पार्टनर आहे. चावू नको बाबा. चल 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 न्यू पार्टनर आम्ही घेतलाय सोबत. आम्ही गाईड घेतलाय. गाईचा आमचा गाईड आहे. गाईड घेतलाय. चल गाईड राहते पाठी आपल्या. नवीन होता हा रूम कडक आहे ना. नेक्स्ट टाइम इथे येऊ आपण ब्रह्मानंद. चला जाऊया आज. सो फायनली आता आपण पोहोचणार आहोत बीच वरती. बीच थोडा एक्सप्लोर करू काय 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 मजा करता येईल. चलो आज थोडी मजा आहे म्हणजे जे आले नाही ना त्यांना वाटला पाहिजे हा पैसा कशी मजा मित्र हाय. प्लॅन कॅन्सल केला जाऊ महादार 14. विषय काय झाला काय इथं पण जेवण बसून खूप छान. विषय काय झाला होता कारण आमचा प्लॅनिंग म्हणजे असा लास्ट मिनिट प्लॅन झाला. आम्ही प्लॅन वगैरे काही जास्त केला नव्हता. प्लॅनिंग म्हणजे नॉर्मल छोटासा प्लॅन होता म्हणजे जायचं म्हणजे तल्यात मळ्यात होतं ऑलरेडी. हा पण फायनली आम्ही सक्सेसफुल केला कारण ज्यांना वाटला मी जावं नाही नाव येऊन दाखवलं बघ. ज्यांना वाटलं होतं का आपण जाणार नाही त्यांना पण दाखवलं का आपण गेलो आणि पोहोचलो अलिबागला. आमच्या ग्रुपमध्ये फायनली ट्रिप हा आमची सक्सेसफुल झाली. आता जाऊ बीच वरती. हा खलखाड लाखांचा आवाज पण लाखांचा आता आपण पोहोचणार आहोत. व्ह्यू तर एक नंबर आहे. छान कांदा भाऊ फायनली गाईज पोहोचलो. आता आपण बीच वरती फक्त वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिट्सचा वॉकिंग डिस्टन्स आमच्या रूम पासून आणि पोहोचलोत आता बीच जवळजवळ ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. लाटांचा खलखलाट आणि इकडचा व्ह्यू काय एक नंबर व्ह्यू झाला इकडं. आणि आमचे 2 पार्टनर्स फुटबॉलची टीम पण आली आमची. काय बोलणार गाईज काय बोलणार काय विषय सो भाई लोग फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता बीच वरती. जाओ एन्जॉय कर लो भाई. तो चल एक असा धावत आता पोहोचलो. आता बीचवरती तर पोहोचणं झालं आहे आणि इथं नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता वगैरे करतो इथं. आपला तुषारच्या ओळखीचा दादा आहे का? तुषार कारण इथं नेहमी येतोय ना कारण तुषारच्या फेऱ्या असतात आठवड्याला महिन्याला आठवड्याला फेऱ्या असतात त्याच्या. आणि इकडं आपला बीच आहे आणि इथं आपण बसलो खास नाश्ता करण्यासाठी. चहा वगैरे घेतो आपण. चहा पण एक नंबर आहे आणि फोटोशूट पण एक नंबर झाला आहे. त्याच्यामुळे रोशन पण खुश आहे मी पण खुश आहे कारण फोटो चांगले येतात आज. कारण लास्ट वीकला मला फोटोशूट करायला जमलं नाही. टाकल्या पण आदित्य टाकले एक नंबर. आम्हाला न सांगताच बसलात भाई आणि इथं चालू पण केला. या सावलीन घेतला असं नाही.
अलग असा बुर्जी पाव असा view झाला guys. So guys, नाश्ता वगैरे करून झाला आहे ना, थोडा जातो बीचवरती जातो, स्कुबा डायव्हिंग वगैरे फायनली. आता इथं बीचवरती पोहोचलो आपण. थोडं बीच वगैरे फिरू. भिजायचं काही प्लॅनिंग नाही. हे तुम्ही भिजणार का बाकी खाली बघून जाऊ. नंतर थोडं इथं वरकोली बीचवरचं काय पब्लिक जास्त दिसत नाही. जाऊ पुढं तिकडं अलिबाग बीचवरती पण जाऊ आपण. नंतर 3 बीचला जाऊ. असं आपण 3 बीच आज एक्सप्लोअर करणार आहोत. सो चला जाऊया. इथं लाटाचा एक नंबर वाटतोय. वरसोली बीचवरती थांबलो. वरसोली बीचवरती आपला थोडा व्हिडिओ वगैरे फोटोशूट वगैरे चाललाय. नंतर आपण जाणार आहोत अलिबाग बीचवर. रोशनचे काळात गेलेले आहे पूर्ण. आता जोड्यांचा धावत आहे जोड्यात. अरे हाताला हात पकडून, हे हाताला हात पकडून धावत जा. सो आपण रेफरी म्हणून काम करूया. अँड गाईज 1 2 3 स्टार्ट. हे चीटिंग आहे, चीटिंग केली. थकलेले आहेत आमचे मित्र. होय. आणि काय होल पारलाय का आतमध्ये काय रे? डॉल्फिन डॉल्फिन किती भेटलाय दाखव. काय नाही. काय नाही काय वालूचा योकर होईल. पाऊस आला पाहिजे. काही आता इकडचे आता आम्ही निघतो, जातो रूमवरती. रूमवरून थोडं फ्रेश होऊन डायरेक्ट आपण जाऊ अलिबाग बीचवरती. अलिबाग बीच थोडं एक्सप्लोर करून नंतर तिकडची जाऊ नागाव बीचवर.
बघ जमल काय हा इच्छा हे विकूची इच्छा झाली आहे बघ हे आहे काय जाऊन 2 फेऱ्या मार फक्त फायनली आता वर्सोली बीच वगैरे आपला फिरून झालाय पूर्ण आता जाऊ आपण रूमवरती रूमवरून जाऊ थोडा फ्रेश होऊ रूमवरून फ्रेश होऊन डायरेक्ट अलिबाग बीच नंतर तिकडची थोडं जेवण वगैरे करून नंतर कुठला झोपला अरे थाप काय चालला सो आता जाऊ आपल्या घरी निघालो यांना काय त्याचा एअर लागले तुला त्याच समजा नाही फायनली आता झालेला आहे सगळं आणि आपला हा परतीचा प्रवास आहे बीच एक्सप्लोर वगैरे केले डायरेक्ट आता जाऊन जेवण करू आणि अलिबाग बीच चलो गाइस काय वा एडीचा साप खूप कमीच आहे अलिबाग बीच एक्सप्लोर करून झालं आम्ही थोडं नॉर्मली फिरलो काल रात्री पण आलो होतो आता इकडचे थोडं फिरून झालं आमचं आता जातोय थोडं जेवायला इथं पुढं ना भाई आहे ना एवढा खर्च झालाय काय तुमचा 10,000 रुपये खर्च झालाय कुठं ट्रिप प्लॅनर काय हिसाब भेटते का नाही काय पासवर्ड भेटला चल तर मित्रांनो आता आमचं जेवण चाललंय इथं आण लवकर रे नेवाचे डिश आलेली आहे मुर्गा मसलम ये दोघं येत नाही ना फक्त भाकरी सुरमईवाल्यांना भाकरी आहे फक्त लेग पीस हे त्याला नाही ते बाबा मच्छी आजोबांनी सांगितलं की मच्छी वगैरे खायची नाही आपल्याला ग्रेव्ही लागल बहुतेक सांगायला होईल ना ये होईल ना त्याला सध्या देऊ नका त्याला देऊच नका
नको रे त्याला. काही ना हे भाऊ परत ये संगे राहू संगे खाऊ करत आहे हो. संगे राहू त्याला ठेव पेरला ना आम्ही हाऊ नाही. बघू दाखवूया दोन आहेत ना, एक त्याला नाही. हे प्लेट कर इकडे. मसाला फेक फक्त. वाले बॅग आली. सो चला सुरुवात करूया आता, नंतर डायरेक्ट आपण कपल गोल मग यांचा का नाही दोघांचा. एकदा ठरला की दोघं निघून जा मग. त्यांची आहे प्लॅन केदारनाथचा. आमची स्लो आहे गाडी, तुम्ही फास्ट झालं आपलं. सो गाईज हा आमचा परतीचा प्रवास आहे. आता जवळजवळ अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचणार आहोत.